मित्रांनो, तुम्ही कधी डोक्यावर नारळ फोडताना बघितलंय का? नाही ना? तर चला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी पाटील क्रिस तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय फुकट ट्रॅव्हल सिरीजच्या एपिसोड नंबर 2 मध्ये. तर मी फिरतोय महाराष्ट्र आणि मी आज गेलेलो रायगडला पोहोचायला संध्याकाळ झालेली, म्हणून मला गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात मुक्काम करावा लागला. सकाळी लवकर आवरून घेतलं आणि गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. अंधारात गड चढायला सुरुवात केली. गडाचं नवीन बांधकाम झाल्यामुळे गड चढायला 1.5-2 तास लागले आणि सकाळ झाली. सगळ्यात आधी गौमुखी महादरवाजा लागला. सकाळी लवकर गेल्यामुळे दरवाजा मात्र अजूनही बंद होता. सगळे बाहेरच उभे होते आणि तेवढ्यातच गाढव यायला सुरुवात झाली. नंतर एक मावशी आली. मावशीने आत आवाज देऊन दरवाजा उघडला. सगळ्यांनी राहिलेला गड चढायला सुरुवात केली, पण मी मात्र बाहेरच उभा राहिलो, कारण मला फोटो काढायचे होते. फोटो काढले आणि राहिलेला गड चढायला सुरुवात केली. गड चढताना हनुमान दादांचे दर्शन झाले. 5 मिनिटं बसलो आणि लगेच निघालो. नंतर देवीचं मंदिर लागलं. देवीच्या दर्शनासाठी भली मोठी लाईन लागली होती. 5 मिनिटं थांबलो आणि आपला नंबर पण लागला. दर्शन घेतलं आणि पुढे वाटचाल गेली. देवीचं दर्शन झाल्यानंतर समोर बघितलं. डोळे बारीक झाले आणि मन शांत झाले, कारण समोर आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज होते. पुढे जाऊन होडीची माळ आणि बाजारपेठ बघितला. नंतर नगरखान्याजवळ जाऊन पोहोचलो. महाराजांचे दर्शन घेऊन राजदरबाराची थोडी माहिती घेतली आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. मंदिराजवळ जाऊन दर्शन घेतले आणि महाराजांची समाधीकडे गेलो. महाराजांच्या समाधीकडे जाऊन दर्शन घेतले आणि नंतर आपण परत बाजारपेठकडे आलो. नंतर आपल्याला हे 2 मित्र भेटले. जर का तुम्ही कधी रायगड येत असाल तर यांच्याकडून फोटो नक्की परचेस करा. मी खाली आयडी देतोय, एक वेळेस नक्की व्हिजिट करा आणि भावाच्या आयडीला फॉलो करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय.